रिकामा रस्ता, ओल्या जमिनीवर दिसणाऱ्या पाऊलखुणा, पण पुढे कुणीच नाही. या पाऊलखुणा नेमक्या कोणाच्या होत्या हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत कथा बघा. एका भक्त तरुणीला रोज स्वामी समर्थांची आठवण येई, पण तिला स्वामी प्रत्यक्षात भेटत नाहीत म्हणून ती खूप दुःखी होती. एकदा रात्री ती नामस्मरण करीत चालली होती. पावसाने भिजलेल्या जमिनीवर तिला पुढे पाऊलखुणा दिसल्या. ती चालत राहिली, पण आश्चर्य म्हणजे पुढे कुणीच दिसत नव्हतं. पाऊलखुणा तिला मंदिरापर्यंत घेऊन गेल्या. मंदिरात शिरताच प्रकाश झळकला आणि स्वामी समर्थ प्रकट झाले. स्वामी म्हणाले, या पाऊलखुणा माझ्याच आहेत. मी तुझ्यासोबत चालत होतो. भक्ताला मी कधीही एकटा सोडत नाही. त्या दिवसानंतर त्या तरुणीच्या जीवनात श्रद्धा आणखी दृढ झाली आणि आजही गावकरी सांगतात, रात्री मंदिरात जाणाऱ्या पाऊलखुणा स्वामी समर्थांच्याच असतात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.